उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सादर करत आहोत थिएट्रॉन निर्मित न केलेल्या नोंदी. सगळ्यांना विनंती आहे आपापले मोबाईल फोन सायलेंट वा स्विच ऑफ ठेवावेत. सादर करत आहोत न केलेल्या नोंदी. नमस्कार. आत येऊ? ते छत्री इथे. हो, भरपूर पाऊस आहे. पडतोच आहे, सतत पडतोच आहे. आणि असं ते सतत ढगाळ असल्यामुळे ना असं थोडं हो बसतो. हो नमस्कार. मी प्राध्यापक सदानंद गुळवणी, विद्यापीठामध्ये समाजशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे. मी गेली फेब्रुवारीला 17 वर्ष पूर्ण झाली माझ्या सर्व्हिसला. थँक्यू. माझ्या एका कलाकार मित्राने तुमचा नंबर दिला मला. साहजिक आहे, त्यांना तुमची गरज लागतच असेल. हो, काही सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मला नमूद करायची आहे मॅडम. म्हणजे राग नका मानू. मला स्वतःला मानसिक उपचारांची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे विद्यापीठाकडून 3 काउन्सिलिंग सेशन्स कंपल्सरी केलेत मला, आणि त्याच्यानंतर मिळणारं ते सर्टिफिकेट जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे मला. याचा अर्थ मानसिक उपचार या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत असं आहे का? नाही, अजिबात नाही. इतरांना त्याचा फायदा होतो, मला त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही. त्यामुळे थोडं स्पष्टच बोलतो. ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल की मी व्यवस्थित आहे त्या क्षणाला तुम्ही मला थांबवा. म्हणजे कसं वेळ वाया जायला नको ना आपला. हो सांगतो ना का पाठवलं विद्यापीठाकडून. त्याचं असं झालं मॅडम, मध्यंतरी एक घटना घडली माझ्यासोबत. ती काय फारशी मला नीट हाताळता आली नाही, आणि त्या घटनेनंतरच सगळा गोंधळ उडाला. तुम्हाला माहीतच असेल. माहीत आहे. सॉरी, मग का विचारलं तुम्ही मला? हां, मग तसं सांगा ना, मी सांगतो ना, स्वतः सांगतो ना स्पष्ट तसं. तर त्या घटनेनंतरच सगळा गोंधळ उडाला, आणि झालं असं की विद्यापीठाकडून ह्या 3 काउन्सिलिंग सेशन्स आणि ते एका प्रतिज्ञापत्रावर आणि माफीनाम्यावर सही करायला सांगितलंय मला. आणि सांगतो. हां, त्याचं झालं असं मॅडम,
नाही नाही, घ्या ना, घ्या घ्या. मुलीच्या शाळेतून महत्वाचं असेल, घ्या घ्या. हो जरा का हां. नाही नाही, माझं झालं बोलून. तुम्ही बोलत होता मॅडम. हां, त्या घटनेबद्दल. हां मॅडम, एक रिक्वेस्ट होती. तो फोन जरा सायलेंट करता. सायलेंट करता. नाही म्हणजे रिक्वेस्ट एक आपली. सांगू म्हणजे असं सांगायला लागू सगळं. बरं. मी मी आहे ना, मी कम्फर्टेबल आहे. म्हणजे फिजिकली विचारताय का तुम्ही मला? फिजिकली पण थोडं जळजळ होतीये, पण आहे, मी कम्फर्टेबल आहे. आपण सुरू. सॉरी. नाही नाही, मला पाणी नको. मी सांगत होतो मॅडम, 22 ऑगस्ट. हां, 22 ऑगस्ट. हल्ली थोडं जरा विस्मृती वाढली, मला आठवत नाही. माझे वडील इतिहास शिकवायचे मॅडम मला, त्यावेळी साल तारखा अशा तोंडपाठ असायच्या. आता काय रविवार कळत नाही, सोमवार कळत नाही. बुधवार, हां बुधवार, बरोबर, बुधवार होता त्या दिवशी. बरोबर. दुपारी 3चं लेक्चर होतं माझं. नेहमीसारखाच दिवस होता. रेवती घराची आवरावर करत होती. रेवती, ते प्रकरण. तीच तीच प्राध्यापिका रेवती जाधव आमच्या विद्यापीठामध्ये इंग्रजी शिकवतात. नाही, कळालं मला तुम्हाला काय विचारायचं आहे. हो म्हणजे वाटतं आम्हाला एकमेकांबद्दल, वाटतं आम्हाला एकमेकांबद्दल. नाही, तिचं स्वतःचं घर आहे इथे, पण गेली 3 वर्ष आमच्याच घरी एकत्र राहतोय आम्ही. पण या गोष्टीचाही कधी गाजावाजा केला नाही आम्ही, कधीच नाही. पण आता या प्रकरणानंतर सगळीकडेच कळले, आणि ते खूप चुकीच्या पद्धतीने कळले मॅडम. जर उभा राहतो असं नातं, असं कसं सांगता येणार? म्हणजे नातं नव्हतंच कधी. म्हणजे किती वर्ष. रेवती माझी विद्यार्थिनी होती पूर्वी. हो, म्हणजे कॉलेजमध्ये असताना असं काही नव्हतं आमच्यात. हे 5-1 वर्षापूर्वी ती रुजू झाली आमच्या विद्यापीठात. आणि इंग्रजी आणि समाजशास्त्र हे विभाग जवळजवळच असल्यामुळे भेटीगाठी वाढल्या ना. मग बोलणं वाढलं, मग वाटायला लागलं एकमेकांबद्दल थोडंसं. गेली 3 वर्ष एकत्र राहतोय आम्ही. नाही नाही, विद्यापीठात मी कोणाला कधीच काही सांगितलं नव्हतं. कटाक्षाने टाळायचो मी ते, कधीच नाही. हो, आम्ही दोघंच राहतो. नाही नाही, 1-2-3 महिन्यापूर्वी मॅडम एक विद्यार्थी ठेवला आहे पेन गेस्ट म्हणून. म्हणजे काय, अशी पैशांची गरज वगैरे नाही आहे. नाही, पण ते फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते ना. रेवतीनेच गड घातली हो मला ठेवायचा नव्हता. काय पारस, किती उशीर? ते माझ्या सायकलचं टायर पंक्चर झालं ना, म्हणून उशीर झाला. पण एरवी मी वेळेतच येतो मॅडम. मला माहिती आहे. बरं, जेवणाचं काय? पटकन देऊ गरम करून. नाही नाही नाही, मी नंतर जेवेन. माझं आता लेक्चर आहे. मी खोलीत जाऊ का? जा की. थँक्यू. थँक्यू. गुड आफ्टरनून सर. सॉरी सर, मी आहे आतमध्ये लेक्चरला बसतोय. अत्यंत विचित्र मुलगा आहे पारस. सतत असा घाबरलेला असतो. नाही, त्याचं काय झालं मॅडम, 1-1.5 वर्षापूर्वी त्याचे वडील गेले हो. मग त्याच्या आईचं असं म्हणणं पडलं की घरात अभ्यासाचं वातावरण नाही, त्याला शहरातच राहू द्या. आता अभ्यासाचं वातावरण काय असतं मला सगळं. आमच्या काळात एका खोलीत 7-8 विद्यार्थी फॅड आहेत सगळं. पण रेवतीला त्याचा पुळका आला. ती म्हणाली ठेवून घेऊयात सर. मग काय, त्यामुळे ते आमच्या नातेसंबंधांबद्दल त्याला सांगणं आलंच ना, म्हणून सुद्धा नको होता मला तो घरात. त्याची आई फोन करत असते मला अधूनमधून, जेवला का, खाल्ला का, दूध प्यायला का. मागच्या सेमिस्टरमध्ये समाजशास्त्रात नापास झालाय तो. तेव्हापासून शिकवणी घ्या म्हणून मागे लागली माझ्या ती.
रेवतीला सांगणार होतो मी की त्याच्या अति लाड करत जाऊ नकोस, पण म्हटलं उगाच अजून एखादा वाद कशाला. नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. वाद म्हणजे प्रत्येक जोडप्यामध्ये होतच असतात ना वरचेवर काहीतरी, तसं तसं म्हटलं. हां, त्या दिवशी ऍक्च्युली झालेला सकाळी एक वाद आमच्या. वाद सांगू खरं? त्याचं काय झालं मॅडम, आमच्या परिचयाचे एक शिक्षक मित्र आहेत आमचे. लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं एकमेकांशी. काय अर्थातच तुम्हाला बालिशपणा वाटला, पण रेवतीला त्यात काही चुकीचं वाटत नव्हतं. तिचं असंच आहे. मग काय, आमचा त्याच्या विषयावर चर्चा सुरू झाली. नेहमीप्रमाणे तो चर्चेचा विषय त्यांच्यावरून घसरून आमच्यावर आला. मग काय वाद सुरू झाला. मग काय, माझं पण तसंच आहे. मी माझी बाजू सोडेना, ती तिची बाजू सोडेना. शेवटी वैतागून ती मला म्हणाली, हो, एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करणं हा बालिशपणा नाहीये. हा, मग ते तुम्ही कुठल्याही मार्गाने करा हवं तर, पण प्रेम व्यक्त करत राहणं गरजेचं आहे. नाही तर मग काय, मग प्रेम आहे का नाहीये अशी शंका वाटू शकते समोरच्याला. तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? असू दे. अर्थात तुम्हाला टोमणा होता हे मला लक्षात आलं, पण या बाबतीत मी थोड्या जुन्या विचारांचा आहे. हे कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थी सारखे मिठ्या मारतात, पापे घेतात, मला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. वाह्यात का घेतात म्हणजे काही कारण नाही लागत त्यांना. कॅन्टीन मध्ये भेटले मारमिठी, लेक्चर सुटलं मारमिठी, मध्यंतरी दोघांना त्या लायब्ररीत पकडलं, असा झाप. काय हो, विषयांतर झाले का? सॉरी, बरोबर. मी असं सांगत होतो की मी जरी अशा जुन्या विचारांचा असलो मॅडम, तरी रेवतीचं तसं नाही आहे. ती अशी अपडेटेड आहे, बॅलन्स्ड आहे, नव्या विचारांची. वेगवेगळ्या मार्गाने माझ्यावर प्रेम व्यक्त करत असते ती. म्हणजे कधी कधी मध्ये मी म्हणतो तिला की आपल्या जरी वयात 13 वर्षाचं अंतर असलं तरी घरचा खामका पुरुष तूच आहेस. नाही म्हणजे असं स्त्री पुरुष भेद असं नाहीये माझा विचार. जाऊ दे. हा, काय म्हणत होतो मी तर, बघा ना, तिला अजूनही त्या वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवायला आवडतं. बातम्या मात्र ती मोबाईलमध्येच बघते. पण त्या दिवशी सुद्धा तिची ब्लॅक कॉफी घेऊन ती शब्दकोडी सोडत बसलेली. एरवी एखादा दुसरा शब्द विचारते मला, पण त्या दिवशी वाद झाल्यामुळे सगळं आत्मनिर्भरच होतं. पण मला एक लक्षात आलं मॅडम, ही कोडी सोडवत असताना मी हे तिच्याकडे जे काही एकटक बघत असतो ना, ते सुद्धा एक प्रकारचं प्रेम व्यक्त करणं आहेच की. ते फक्त पॅसिव्ह आहे, माझ्या पुरतं आहे. हे बघ रेवती, मगाशी झूम चालू का होत नाहीये? नेहमी तर होतं ना. एक कॉम्प्युटरच्या मनावर आहे सगळं, त्याला पाहिजे तेवढी व्हायचं चालू, पाहिजे तेवढी नाही. काल चालू होत होतं, आज होत नाहीये. नेट कनेक्ट केलं नशीब. हे तेवढं कळतं मला. इथं दिले ना कनेक्टेड टू रेवती. मूर्ख नाहीये मी. अरे 3-5 झाले. कधी चिडचिड सदानंद, प्रचंड चिडचिड होती ना आजकाल. I definitely think that you should go to visit a cow. What? I need to visit who? काही नाही. हा, हे झूमचा अपडेट आलंय नवीन. म्हणजे काहीतरी तांत्रिक बिघाड आहे ना. हा. बरोबर ना. म्हणजे काही गोष्टी यातल्या मला कळत नाही, तुला माहिती आहे ना. मग आय नीड टू व्हिजिट काउन्सिलर वगैरे म्हणायची काही गरज नाही. 1000दा सांगितलं मी तुला.
या परत काढायचा नाही हा विषय मध्येच करू. हळू बोलशील. बघते. लेक्चर चालू झाले का तुझं? हो तासभर झाला. होत नाहीये म्हणून मी लावलंय अपडेटला. होईल. थांब जरा. एवढंच होतं. हे वेळच्या वेळी अपडेट करत जा रे. झालंय. सॉरी माझं हे झूम अपडेट होत नव्हतं. झालंय आता. सुरू करूया. हा सगळे आले. माझं लेक्चर मध्ये लक्षच नव्हतं मॅडम. खरं सांगू का इतकं हायसं वाटत होतं मला त्यावेळी. काय सांगू तुम्हाला. म्हणजे मला पण प्रेम व्यक्त करता येऊ शकतं. अवघाच एक अत्यंत गंभीर विचारवंताचा वृक्ष स्वभाव मी निवडला. त्याची खरंच गरज आहे का. बाणभर प्रश्नाचं एका शब्दात उत्तर दिल्यासारखं झालं मला मॅडम. मॅडम माझा थोडा प्रॉब्लेमच आहे. मी थोडा कायम उदासच असतो. म्हणजे मला जेव्हापासून आठवते मी असं थोडं डाऊनच असतो कायम. म्हणजे मी हसत नाही का. हसतो पण माझा मूळ काय म्हणतात त्याला तो स्थायी भावच उदास आहे असं वाटतं. आता पण इथून येत होतो. इकडे येताना माझ्या डोक्यात हेच चाललेलं की उद्या निदान करून तुम्ही मला हेच सांगणार की मास्तर तुम्ही निराशात ते डिप्रेशन काय ते आहे तुम्हाला. नाही म्हणजे 4 गोष्टी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळत असतील. नाही म्हणजे कळतातच म्हणूनच तुम्ही आणि सॉरी मरू दे. हा माझा सांगण्याचा उद्देश समजून घ्या मॅडम. म्हणजे मी जरी असा असलो उदास आणि ती अशी तरी ती माझ्यासोबत आहे हो. नाही माहित काय पण हे जे काही आहे ते सांभाळण्याचा ते जपण्याचा मी आतूनच प्रयत्न करत असतो. त्या दिवशी माझ्या मनामध्ये ज्यावेळी मी नाही घ्या मुलीच्या शाळेतून असं घ्या. नाही मला माहिती आहे मी कुठे होतो. मी सांगत होतो तुम्हाला मॅडम तुम्ही तो फोन सायलेंट करणार होता. नाही असू दे आता काय. नाही मला फोनचा हो आहे थोडा फोनचा मला दचकायला होतं थोडंसं. नाही मी मोकळेपणाने बोलायला लागलेलो आणि ती मध्येच ती लिंक कट झाली. जाऊ दे. मी म्हणत होतो की मला खूप हायसं वाटत होतं मॅडम. पण अर्थातच हा आनंद काय फार काळ टिकणारा नव्हता. त्या दिवशी रात्री हॅलो. काय नाही मी काही टाकलं नाही. मला व्हॉट्सअपवर पाठवतेस का लिंक? कोणाचा फोन होता एवढ्या रात्री. मीनल होत. काय बोलली एवढंच विचारत होतो. तुला वेगळे अर्थ कशाला काढायचे असतात का प्रत्येक वेळी. कुठला तरी व्हिडिओ पाहिलास का विचारत होती. ही काय व्हिडिओ पाठवायची वेळ आहे का. टेन्स वाटत होती खूप. काय वेळच्या वेळी अपडेट करत जाऊ सर. काय वेळच्या वेळी अपडेट करत जाऊ सर. रेवती हे आपण आहोत ना रेवती. हे रेवती हे सॉरी मिनलकडे झूम अपडेट होत होतं. झालंय मिनलकडे कुठून आलाय रेवती. 3 तास झालेत सदानंद हा व्हिडिओ अपलोड होऊन. नॉटी प्रिन्स असं नाव आहे या चॅनलचं. नॉटी प्रिन्स कसलं चॅनल काय आहे. युट्यूबचं चॅनल आहे. एक मिनिट. त्यांच्याकडे कुठून आलंय. आपलं वैयक्तिक आहे ना रेवती. ती नाही 2 मिनिटं. आताशी 10,000 व्ह्यूज आहेत. मी लगेच रिपोर्ट करते हा व्हिडिओ. 10,000 लोकांनी बघितले. व्ह्यूज फेक असतात. काही व्ह्यूज फेक मला एकदा असतात. दाखव. 2 मिनिटं थांब. मला रिपोर्ट करू दे. 2 मिनिटं थांब. लावून दे मला लावून दे परत ते. काय नको बघूस. वेळच्या वेळी अपडेट करत जाऊ सर. हे काय लिहिलंय इथे. सॉरी माझं झूम अपडेट होत होतं. झालंय सुरू करूयात. थर्की प्रोफेसर
हे सदानंद हे बघ, हे एवढं काहीही झालेलं नाहीये. मी तुझ्या कुठल्या तरी मूर्ख विद्यार्थ्याने मी दुपारी ते तुला अपडेट करून देत होते, ते रेकॉर्ड केलंय यार कोण आहे सदानंद. तो? मला आत्ता सांग, कोण आहे तो? मला माहिती असेल का ते? मी हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न काढ. करते. हे पारस, त्याला कुठं बोलवते? त्याला टेक्निकल नॉलेज असेल काहीतरी. हा. पारस, एक 2 मिनिटं बाहेर येऊ शकतोस का हळू please? बोल रेवती, हळू बोल. हो सॉरी. पारस, हे बघ माझ्या मैत्रिणी. खरकी प्रोफेसर असं नाव दिलं होतं त्याने व्हिडिओ. बरोबर अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ होता, तुम्ही बघितला असेलच. म्हणजे रात्रभर रेवती तो व्हिडिओ काढून टाकायच्या मागे लागलेली. मी मात्र पुन्हा तो व्हिडिओ बघत होतो. 100-200 व्ह्यूज मीच दिले असतील त्या व्हिडिओला. अहो नाही माहित मी का बघत होतो मॅडम. ते व्हिडिओ संपल्यानंतर रिप्लेचं बटन यायचं, मी ते दाबायचो आणि पुन्हा बघायचो. प्रचंड भीती वाटत होती मॅडम, प्रचंड भीती वाटत होती. हा, आमच्याबद्दल कोणालाच कधीच आम्ही काही सांगितलं नाही आणि आता असं अचानक सगळ्यांना कळणार. माझे मित्र, पालक, शिक्षक, विद्यार्थी, कुटुंब सर म्हणून हाक मारतात मला. खूप विचित्र वाटत होतं, पण त्याच्यासोबत एक वेगळी भीती, एक वेगळं दडपण होतं मॅडम. मी ना 4थीत एकदा इंग्रजीत नापास झालेलो. मास्तरांनी हे प्रगती पुस्तकावर सही करून आणायला सांगितले मला. साहजिक आहे, मी घाबरलेलो. वडील रागवतील, मारतील. पण झालं असं, वडिलांनी माझं प्रगती पुस्तक हातात घेतलं आणि सही न करताच निघून गेले तसेच चालत, काही न बोलता. जणू काही त्यांना माझी लाज वाटत होती. तेव्हा सुद्धा मला भीती वाटत होती, पण ती नेमकी कशाची कळत नव्हती. त्यासारखंच काहीतरी वाटत होतं मला. हो, रेवती सुद्धा पॅनिक झालेली, पण माझ्या एवढी नाही. उलट ती मला शांत करायचा प्रयत्न करत होती, समजावून. काय झालं सांग? सदानंद, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, हा व्हिडिओ काढता येत नाही. काढता येत नाही म्हणजे? काढता येत नाहीये. हा व्हिडिओ पसरलाय सदानंद सगळीकडे. सगळीकडे म्हणजे कुठे? सगळीकडे म्हणजे बऱ्याचशा ऍप्स वर दिसतोय, बऱ्याचशा वेबसाईट्स वर दिसतोय. नाही, आपण त्यांना सांगू ना. आपण त्यांना सांगू काढायला. हे आपलं वैयक्तिक आहे रेवती. त्याची त्यांना म्हणजे कुणाला काय, किती जणांना सांगणार आपण? हे बघ, हे पेजेस असतात ना, अनोनिमस असतात ऍडमिन त्यांचे. कळत नाही आपल्याला कोण आहे ते नेमकं. आपण प्रायव्हेटली डिलीट नाहीये का? काहीतरी डिलीट करणार त्यात. तुला कळतं ना फारच, त्यात डिलीट नाही. खरंच नाही. नाही रेवती, आपण पोलीस कंप्लेंट करूयात रेवती. फारच तुला ते झूम मधलं कळतं ना रे. तक्रार टाका. त्यांनी काहीही त्यांची जबाबदारी आहे. काहीही होणार नाहीये. रोज असे 1000 व्हिडिओ व्हायरल होतात. अगं लोक बघतील ना. मला माहितीये. बघतील लोक रेवती. मला माहितीये रेवती, मी कोणाला तरी फोन करतो रेवती. ते कोणाला फोन करतोस? कॉम्प्युटर विभागाचे आपले शिंदे आहेत ना, त्यांना करत असेल त्यातलं. हो, करू. सदानंद, आता या जगातला कोणताही माणूस तो व्हिडिओ इंटरनेटवरून काढून घेऊ शकत नाही. समजलंय? इथे बस. पारस, पाणी आण त्याला. बस पटकन. सदानंद, 2 दिवस लोक हा व्हिडिओ बघणार आहेत, हसणार आहेत आणि आपापल्या व्यापात अडकले ना की विसरून सुद्धा जाणार आहेत. नंतर कोणी ढुंकून सुद्धा बघणार नाही आपल्या व्हिडिओकडे. खरंच नाही बघणार. तू खूप रिॲक्ट करतोयस. तितकं घाण नाहीये सदानंद. नाही काढता येते. पारस, आता चल. पारस, थांब. सदानंद, आपण आपले रिलेशन सांगणार होतो, डिक्लेअर करणार होतो. दळवी सर आहेत. दळवी सरांचं आता काय? नाही. कामाशिवाय फोन करणार नाही. ते कामाशिवाय फोन करत आहेत. मला वाटत नाही. शांत बस. बराच बोलून करे. हॅलो. हा दळवी सर.
नाही 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 दळवी सर, मी नाही टाकलाय तो व्हिडिओ. आपल्या कुठल्या तरी विद्यार्थ्याने आगाऊपणा. 1,00,000 व्ह्यूज. रेवती 1,00,000 व्ह्यूज आता दळवी सर ऐका ना, मी करतो दळवी सर तुम्हाला पण. हा प्लीज रिक्वेस्ट आहे, पाठवू नका. ठीक हा, करतो मी दळवी सर. 1,00,000 व्ह्यूज. सदानंद ऐक, आता मी माझ्या घरी माझ्या आईला विश्वासात घेते. आता सांगते आपल्या रिलेशन बद्दल. ए बरं साधा. सॉरी मी माझ्या घरी फॅमिली मेंबर्सला विश्वासात घेते. तूही तुझ्या घरी फोन कर. कोणाशी तरी कोण आहे? काकाचा फोन. हे नको उचलू, उचलू नको. अरे, ए संशय येईल त्यांना, नको. सदानंद नाही, नको नाही, नाही, उचलूस फोन. प्रत्येक जण तेच बोलणार आहे. हॅलो. हा काका. मजा कसली काका? नाही मी नाही टाकलाय. असतं काय काका? काका लाईक वगैरे करू नका हो. आता कोणाचेही फोन उचलणार नाहीयेस तू सदानंद. कोणाचेही फोन उचलू नकोस प्लीज माझ्यासाठी. फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर गेलाय कुठे संपलाय. याच्याकडे जाऊयात. मी आईला कॉल करते. आईला सांगते. आईला बाहेरून कळायला नको सदानंद. कोणाला फोन करते? आईला कॉल कर. आई, आई. रेवती, आई. लागलाय फोन. कट कर. सदानंद काय करतोस? तू जा इथून रेवती. तू जा. हे बघ आपल्याला यावेळी इथं कोणीतरी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. रेवती तू जा आता इथून. जा. ए ऑनलाईन चालू आहे हे सगळं. घराबाहेर कोणी येऊन उभं राहत अरे नसतं. तुम्हा बायकांना कळत नाही का रे? एकदा सांगितलेलं जा ना. बायकांचा काय मुद्दा इथे? बावट बाहेर रिस्ट्रिक्शन्स आहेत. मी कशी जाऊ? ते महिलांना नाही अडवत. तू जा. जा तू. परस नको नको. तू एकटी जा. एकटी जा तू. जा. सदानंद मी जाणार नाहीये. मी नाही जाणार. मी का जाऊ? तुझ्या आता पाया पडू का आता? पाया पडू आता तुझ्या. जा ना म्हटलं ना तुला. आणि आता बातम्या ऐकूयात सोशल मीडियाच्या दुनियेतून. विद्यापीठातील एका 50शीच्या प्राध्यापकाचा एक व्हिडिओ गेले काही दिवस चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये ते दुसऱ्या एका महिला प्राध्यापिकाचं चुंबन घेताना दिसतात. वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येतात आणि आता आपण जाणून घेणार आहोत विद्यापीठाचे कुलगुरू श्री MS खिरे यांची प्रतिक्रिया. मला आश्चर्य वाटतं की कुठल्या प्रकारचा आदर्श आपण पुढच्या पिढीसमोर ठेवतोय. शिक्षकांनी असं राजरोसपणे कृत्य करणं हे चुकीचंच आहे, लज्जास्पद आहे. एका प्रकारची धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. आम्ही नक्कीच तपास करून योग्य ती कारवाई करू. नक्कीच खिरे सर. आणि आता ऐकूयात या प्राध्यापकांच्या विद्यार्थ्यांच्या या घटनेवर काय प्रतिक्रिया आहेत.
काय जा काय जा का फोन उचलत नाहीयेस तू माझे 10 मिनिटात आता लेक्चर सुरू होईल माझं रेवती. मुलं येतील, आपल्याला एकत्र येतं. पुढे बघितलं तर प्रॉब्लेम होईल मोठा. तुझा जात नाही तुझा. मी जाणार नाहीये. काल रात्री मी तुझ्या घरी गेले होते. पारस मला म्हटला तू पहाटे 3ला वगैरे आजकाल घरी येतोस, तू कुठे असतोस? धीर एकवटून आलोय आज रेवती कॉलेजमध्ये. मी पण सदा ऐक ना, आपण संध्याकाळी भेटू. तुझा आता का संध्याकाळी तू माझा फोन उचलून बोलणार आहेस का माझ्याशी 2 तास? परवा प्राचार्यांनी बोलवून घेतलं मला केबिन मध्ये. मला म्हणाले तुमच्याकडून स्पष्टीकरण यायची वाट बघत होतो आम्ही, ते आलं नाही म्हणून आम्हीच बोलावून घेतलं म्हणाले. तुम्हाला हे शोभत नाही असं म्हणाले सर रेवती मला. मग या सगळ्यामध्ये माझं काय चुकलंय सदानंद? रेवती, आपल्याला इथून पुढे भेटता येणार नाही. नाही नाही भेटता येणार नाही म्हणजे भेटता येणार नाही म्हणजे मग गेले 3 वर्ष काय झक मारलीस का तू माझ्या बरोबर? काय करत होतास? व्हॉट आर यू किड और व्हॉट? तुला कळत कसं नाही? तुलाच कळतंय का सगळं सदानंद? लोक बोलतायत आपल्याबद्दल बाहेर, आपण पकडले गेलोय. विद्यार्थी थट्टा करतायत आपली. मोठे सर म्हणाले आठवडाभर ट्रेंडिंग होता व्हिडिओ आपला. सगळ्या कॉलेजमध्ये तेवढीच एक चर्चा होती. तुला हे असले कसले मेसेजेस येतात मला तुला कल्पना नाहीये रेवती. मी आता सांगतो. मला कल्पना नाहीये का माझा चेहरा नव्हताच का त्या व्हिडिओ मध्ये? माझाही चेहरा होता. मला ही गाढ मेसेजेस येतात. फोन उचलताना छातीत धडधड होतोय सदानंद. माझ्याबरोबर HR कडे चल आता. चल. हे असे पकडले गेल्यानंतर सारवासारव करणं म्हणजे तुला काय पकडलं गेलं? काय चोरी केली आपण? सदानंद मला तुझ्याबद्दल, तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून हे सगळं तेच सांगतो. बरोबर नाहीये. काय? तेच बरोबर काय नाहीये रेवती. आपण शिक्षक आहोत. मग विद्यार्थी बघतात आपल्याला रोज. मग आपल्या वयातलं एवढं अंतर समजत नाहीये तुला? मग आपण आदर्श असायला हवं रेवती. आदर्श. काय हसतेस? मूर्खायस का? तुला कळत नाही का? आपण असं वागून चालणार नाही रेवती. आपण शिक्षक आहोत. शिक्षक आहोत आपण. हे त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपलं वय यातलं ते अंतर दिसतं. त्यामुळेच मोठे सर म्हणाले त्या कृतीमुळे चिघळलं गेलंय प्रकरण. हा काय म्हणलास? कृती? किस? सदानंद किस केलंयस तू मला? माझ्या कन्सेंटनी किस केलंयस. एका प्रायव्हेट आणि कम्फर्टेबल स्पेस मध्ये किस केलंयस आणि मला छान वाटलं. त्या मोठ्या सरांनी मला हे विचारलं ना तरी मी हेच सांगेन की सर मला खरंच छान वाटलं. का त्यांच्यामध्ये 2 शिक्षकांनी एकमेकांवर प्रेम करणं अलाउड नाहीये? का आपण आपल्या घरात आपल्या प्रायव्हेट आणि कम्फर्टेबल स्पेस मध्ये काय वागायचं हे ते सांगणार आहे? सदानंद मुळात आपण आपलं रिलेशन सांगायला हवं होतं न घाबरता. आपण डिक्लेअर करायला हवं होतं सदानंद. हा सगळा तमाशा झाला नसता. कदाचित मी हे कधीच सांगितलं नसतं. नाही नसतंच सांगितलं मी हे. कारण मला हेच सगळं व्हायला नको होतं रेवती. आणि आता तेच सगळं होतंय. हे सगळे अंगावर धावून येत आहेत माझ्या. बोलतायत मला, टीका करतायत. माहित नाही माझे जर वडील असते ना आज तर हे सगळं बघून त्यांनी मला कॅन्सल केलं असतं. कॅन्सल. या पेनाने चेहरा लिहिला असता माझ्या कपाळावर नापास. ऐक ना रेवती, आपलं जे काही होतं ते आज ना उद्या संपणार होतं याची तुलाही कल्पना होती रेवती. नाही म्हणू नकोस. तुला होती का? नाही
लोक काय म्हणतील हा विचार तेव्हाही होताच, आणि आता सगळं चव्हाट्यावर आलंय तर आपण थांबूयात रेवती. प्लीज आपण थांबूयात. कॉलेजकडून आपल्याला 3 काउन्सिलिंग सेशन्स कंपल्सरी केले आहेत, वेगवेगळे आहेत आपले, आणि त्याच्यानंतर एका प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायचं की आपण असे संबंध ठेवणार नाही, निदान कॉलेजमध्ये असेल परंतु घरी. आज ना उद्या प्राचार्य बोलावतील तुला, सांगतील सगळं. हो का म्हटला होतास तू मला? हो म्हणताना तू म्हटला होतास सदानंद, रेवती तू माझ्या आयुष्यातली पहिली क्रांती आहेस. बसा बसा बसा. एक मिनिट, सॉरी. हॅलो हॅलो. हा, मी जरा वर्गात आहे, मी नंतर करू का तुम्हाला कॉल? ओके 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 सर, एक सेकंड घेतो तुमचा. मी सनी सनसनाटी बोलतोय सर. मी ऍक्च्युली बिग फॅन सर दिस साइड. तुम्ही कोलॅब करायला रेडी आहे का? काय काय तुम्ही कोलॅब करायला रेडी आहे का सर? कळलं नाही मला काही. सर म्हणजे ऍक्च्युली बिग फॅन दिस साइड. सर एक सेकंड घेतो तुमचा, एक्झाम्पल देतो. तुम्ही आता तुमचे हे व्हिडिओ यायचे हे झाले ना व्हायरल, तसं लास्ट मंथ बँगलोर मधल्या पण एका कपलचा भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तर तिकडचे इन्फ्लुएन्सरनी त्याच्याबरोबर कोलॅब वगैरे करून ब्लू टिक मिळवली. मला इंटरेस्ट नाहीये. तर मला ऍक्च्युली सर मला वाटतं की आपल्या मातीतल्या कंटेंट क्रिएटरना आपणच हे करू शकतो. तुम्ही माझ्याबरोबर कोलॅब करू शकता. मला इंटरेस्ट नाहीये, नाहीये इंटरेस्ट. ओके ओके सर, फक्त एक सेकंड घेतो तुमचा. ऍक्च्युली सर माझ्याकडे म्हणजे चांगले हे पण रेडी होते, म्हणजे मी ऍक्च्युली न्यूज वगैरे असे असतात ना, हटके न्यूज, त्याच्यावरती रील व्लॉग वगैरे करत असतो. कोणी दिलाय माझा नंबर सर भेटून गेला मला, तो प्रॉब्लेम नाहीये मला. मी चांगल्या कंटेंट करत असतो, तुम्ही मला पाहिलं असणार आहे काहीतरी, तुम्हाला नावानिशी लक्षात नसेल. मी सनी बोलतोय. काय काय पत्रकार आहात का? नाही सर, पत्रकार वगैरे नाहीये. मी कंटेंट क्रिएटर कमी इन्फ्लुएन्सर आहे सर. तर मी म्हणतोय माझ्याकडे ऍक्च्युली स्क्रिप्ट पण रेडी होतं. तर म्हणजे व्लॉग रीलचं स्क्रिप्ट होतं. स्क्रिप्ट म्हणजे सर ऍक्च्युली आता तुम्ही म्हणले ना तुम्ही वर्गात आहे, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सेकंड घेतो सर तुमचा. तुम्ही फॉर एक्झाम्पल वर्गामध्ये बसलेत, तर तिकडं माझी अजून एंट्री नाही झालेली आहे, तर आणि मागणं बॅकग्राऊंडला आवाज येतो, असं गाणं वाजतं, चुम्मा 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 चुम्मा. ते थँक्स हा, तू आलीस. मला वाटलं
घेणार नाहीस तू. का आता माझ्या समोरच सही करणार आहेस का त्या प्रतिज्ञापत्रावर? त्यासाठी नाही बोलवलंय रेवती मी तुला इथे. मॅडम मला म्हणाल्या त्या उपचारादरम्यान रुग्णाच्या जवळून म्हणजे जवळचं कोणीतरी त्याला ओळखणार असं त्याला सगळी माहिती हवी आणि मला ओळखणारी जाऊ दे ते असे वरच्यावर काहीतरी एक्सरसाइजेस सांगत असतात मला रेवती. चालू असतं त्याचं. परवा मला म्हणाल्या खोटा खोटा वर्ग भरवा आणि मनात जे येईल ते बोला विद्यार्थ्यांशी. शिकवायचं नाही, मन मोकळेपणाने बोलायचं. मला बालिशपणाचंच वाटलं पण मी केलं ना रेवती, केलं ना मी. गरज आली आता, वेळच आली ना तशी. अजून एकदा मला म्हणाल्या की नैराश्य हे माणसाच्या काय म्हटलं त्या मनावरचा काळा पडदा आहे. तो त्याला जाणवत असतो रुग्णाला पण दिसत नाही. मी म्हटलं काविळीसारखंच आहे की सगळंच पिवळं दिसायला लागतं ना त्या पेशंट. जाऊ दे, ऐक ना, हे सर्टिफिकेट मिळालं की तुही मोकळी. मी मॅडम नमस्कार मॅडम. प्राध्यापिका रेवती जाधव. रेवती प्लीज. ऑब्विसली जवळून ओळखते, म्हणजे रिलेशनशिप मध्ये होतो आम्ही, आहोत ना, व्हॉट एव्हर. त्यामुळे जवळून ओळख होते. रेवती मॅडम ना आपल्याबद्दल असे काही इन्स्टन्सेस हवे आहेत ज्याच्यामध्ये तुला असं वाटलं की माझ्यात काहीतरी गडबड आहे किंवा माझ्या वागण्याचा तुला त्रास होतो. कळलं? असे काही प्रसंग मॅडम नव्हे. खरं तर असं काही नाहीये मॅडम. मी बोलू? बोल. तसे बरेच प्रसंग सांगता येतील खरं तर. टू बी व्हेरी स्पेसिफिक, 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दोघंही कारनी कुठेतरी बाहेर चाललो होतो पण तेवढ्यात एक्सक्यूज मी सर, तुम्ही प्रचंड रॅश ड्रायव्हिंग करताय. हो, मी गाडी बाजूला घेतली म्हणून वाचलो आम्ही, नाही तर मेलो असतो आम्ही आता. खाली उतरा तुम्ही, खाली या सर, खाली उतरा. ऐक ना, तमाशे करू नकोस. इथे लोक आहेत, आपण नीट तमाशा करते का? तो बाबा चुकलाय ना, मग मला बोलू दे. सर खाली उतरा तुम्ही. मी सभ्य भाषेत बोलतेय तुमच्याशी, तुम्ही आवाज चढवताय. मी आणि त्या माणसाने मला खूपच घाणेरडी शिवी घातली. देन आय रिअलाइज्ड की या माणसाशी अशा पद्धतीने भांडण्यात काही पॉइंट नाहीये रेवती. सो काय, त्या गाडीचा जो नंबर होता तो मी नोट डाऊन करून घेतला, सीट बेल्ट वगैरे बांधला आणि पुढे निघालो. तोपर्यंत एक्सक्यूज मी सर. काय भाषा आहे महिलांशी बोलायची? काय भाषा आहे? शिव्या काय देता तुम्ही? शिव्या कसल्या देताय? तुम्हाला कळत नाही महिलांशी कसं बोलावं? हे बोट खाली करा, हे बोटात अंगठ्या, हे गळ्यात काय घातलंय? काय अर्थ आहे याचा? महिलांशी कसं बोलावं कळत नाही तुम्हाला? बघा ना, आवाज चढवतोय माझ्यावर. ते स्टिकर कसलं लावलंय? कोणाचं लावलंय स्टिकर? शोभतंय का तुम्हाला? हे शोभतंय का? काय लिहिलंय ते? पुन्हा जन्माला या काय बघायचं? पुन्हा जन्माला शिवाय कशा करता तुम्ही ते बघायचं. तू शांत बस. आवाज मी चढवतो. तू शांत बस. ते स्टिकर काढ आधी. स्टिकर काढ. हा पुढे गेला. पुढे जाऊन त्यांनी त्या गाडीच्या काचेवर जे स्टिकर लावलं होतं ना मॅम, ते फाडायचा प्रयत्न केला. बरं, ते अर्धवट फाटलं. त्याच्यामुळे तो समोरचा माणूस अजून संतापला आणि त्यांच्या धक्काबुक्की झाली. सरांच्या खिशाला एक पेन असतं त्यांच्या आवडीचं, ते खाली पडलं. सरांना राग आला. दोघांची मारामारी होणार होती. तेवढ्यात बाय गॉड्स ग्रेस तिथे पोलीस आले. पण तोपर्यंत हे रॅश ड्रायव्हिंग वगैरे ते बाजूला राहिलं मॅम. ते स्टिकर अर्धवट फाटलं. हाच मोठा गुन्हा होऊन बसला. मी बाहेर ओढलं कसं बस सरांना. ऑब्विसली मला महत्वाची वाटते ही घटना, कारण हे वागले ना ते त्या दिवशी, ते त्यांच्या मूळ स्वभावाच्या प्रचंड विरुद्ध वर्तन होतं. मला एरवी आम्ही कधी कुठे बाहेर गेलो की कुणी आपल्या ओळखीचं नाहीये ना, किंवा
कुणी आपल्याला बघत नाहीये ना. ही वॉज कॉन्शियस ॲट ऑल टाइम्स, बट ॲट दॅट टाइम ही वॉज कम्प्लिटली आउट ऑफ हिज माइंड मॅम. हा? हो, सुटला ताबा, सुटला. खरं सांगायचं तर मुद्दामच सोडला मी तो. त्या दिवशी त्या मॅडम मी वैतागलोय, ऐकून वैतागलोय. मी किती घाबरट आहे, पॅसिव्ह आहे, फक्त विचार करतो. मी ते त्या दिवशी त्या माणसाने हिला शिवी दिली आणि त्याच्या गाडीवरचं ते स्टिकर बघितलं आणि त्या माणसाच्या बद्दलची सगळी पुस्तकं, केलेल्या चर्चा, हे आत्ताचं दिव्य राजकारण सगळं आठवलं. त्यात त्याने माझा खिसा फाडला, पेन पडलं माझं, मुद्दाम केलं त्याने असं. आणि मग माझ्या अंगात काहीतरी संचारलं. मी म्हटलं गेलो थावून अंगावर. म्हटलं हो दे, काय व्हायचं ते, घाबरतो का काय. बसून ती हो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला आवडलं होतं हा जे काही वागलं ते. पण देन आय रिअलाइज की याला माहितीये की हा जे बोलतोय ना ते त्या समोरच्या माणसाला कळणार नाहीये, त्याचा काही फायदा होणार नाही, तरी हा बोलतोय. म्हणजे हा बोलतोय ते तो बोलत नाहीये, ते असं बाहेर पडतंय आणि त्याच्यावर त्याचा काही कंट्रोल नाही. आणि हे नक्कीच बरोबर नाही. बोललो नाही तरी प्रॉब्लेम, बोललो तरी प्रॉब्लेम. अरे नाही रे, कधी कुठे काय किती बोलायचं याच्यावर कंट्रोल नसणं हा प्रॉब्लेम. मॅम सांगा. एक मिनिट मॅडम, मला सांगा तुम्ही रेवतीला ह्याच्यासाठी बोलवलंय का? हे असलं असलं काहीतरी उकरून काढायला? म्हणजे एक मिनिट, कसले इरेग्युलर पॅटर्न्स, कसले? तो माणूस जे वागत होता आणि त्याने ते गाडीवर जे स्टिकर लावलेलं सगळं विरोधाभासच होता. पण त्याला कोणीतरी सुनावायची गरज होती. अंगावर धावून जाऊन ना. उद्या हाच माणूस तुमच्या इंटरनेटवर ते स्टिकर फाटलं म्हणून काहीतरी लिहिणार, उरबडवत सहानुभूतीसाठी एखादा व्हिडिओ बनवणार, हजारो लाखो लोक ते शेअर करणार, त्याच्यावर कमेंट करणार, पेपरवाले बातमी देणार आणि सोशल मीडियावर समाज ठरवून टाकणार की प्राध्यापक सदानंद गुळवणी ठरकी आहे. हे पाहिलं आता असा अचानक आवाज वाढला त्याचा. हे खूप वाढलंय त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर. त्याच्या आधी सुद्धा असं विनाकारण कशावरूनही चिडचिड होणं, असं डाऊन वाटणं, नर्वस वाटणं हे चालूच होतं. लोक कशी वागतायत, म्हणजे लोक कशी वागतायत ते महत्वाचं नाही आहे का याच्यात? सदानंद नाही तो आहे, मला सोशल मीडियाची प्रॉब्लेम आहे मला. तुम्ही बघता काय रील्स, ब्लॉग्स वगैरे बघता? मला सांगा ना काय मिळतं तुम्हाला यात, सांगा ना. मी बघतो ना, हे बसमध्ये सगळे उभ्या घुसलेले असतात, चोंबळत, आजूबाजूचं काही भान नाही, चाललंय आपलं. एवढी कसली एंगेजमेंटची भूक लागली हो तुम्हाला, जी भागतच नाही? एवढं कशाला डोकावून बघायचं असतं दुसऱ्याच्या आयुष्यात? बरं ते पण नीट नाही बघायचं, 10 सेकंद फक्त. आपण सगळ्यांनी एकमेकांची किंमत ठरवून टाकली आहे 10 सेकंद. हाय, तू कशी आहेस? मी मजेत, मस्त, भेटू, एक मिठी एक पापी, 10 सेकंद बस. मॅडम तुम्ही आमच्या कॉलेजवर या एकदा. हे सगळे विद्यार्थी एक तर त्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत तरी असतात, नाही तर त्या मोबाईलला काहीतरी दाखवत तरी असतात. अख्खी पिढी बरबाद केली आहे मोबाईलने. हे प्रकरण व्हायच्या आधी मॅडम तुम्ही जर माझं नाव गुगल केलं असतं तर समाजशास्त्र विषयावर मी काही लेख लिहिलेले आहेत, ते यायचे. आता करा गुगल. ठरकी प्रोफेसरच्या लिंक्स येतात. एखाद्या पालकाने कोण आहे विद्यार्थ्याचा शिक्षक म्हणून माझं नाव गुगल केलं तर हे असले चुम्माचे व्हिडिओ दिसायला हवेत त्यांना. कसं वाटेल ते? कोणाला काय, हे विद्यार्थ्याच्या पालकांना, आई वडिलांना लाज वाटेल, प्रचंड लाज वाटेल. आता आहे कोणाची म्हणतात, कोणाची काय, माझी. सांग ना सदानंद. त्या विचारताय जशी तुझ्या वडिलांना तुझी
लाज वाटायची तशी. हा. मीच बोललो होतो त्यांना, ते प्रगती पुस्तक सही न करता निघून गेलेले. हा आठवतंय? आता माझ्या वडिलांबद्दल काय सांगायचं मॅडम. माझे वडील पण शिक्षक होते, खूप कडक शिस्तीचे होते. खूप मोठी मोठी लोक हाताखालून गेली त्यांच्या शिकून, त्यामुळे बरेच प्रसिद्धही होते. बाकी कुटुंब आमचं सुरुवातीला थोडी परिस्थिती हालाखीची होती मॅडम. माझी आई गेली त्यावेळी मी लहानच होतो, लहानपणी, त्यामुळे अशक्तच होतो थोडासा. मला एक भाऊ आहे मॅडम, परदेशात असतो, वैज्ञानिक आहे तो, वैज्ञानिक. माझ्या वडिलांना खूप कौतुक त्याचं, सारखे त्याचं कौतुक करायचंय, सगळ्यांना सांगायचंय, एवढं की शेवटी जाताना सुद्धा त्याचीच आठवण काढत गेले. आता माझ्या आणि माझ्या वडिलांचं नातं कसं सांगणार मॅडम. बाप मुलाचं नातं असतं तसंच होतं, चांगलंच होतं. मी म्हटलं ना, शिक्षक होते ते, स्ट्रिक्ट होते, खूप अपेक्षा होत्या त्यांना माझ्याकडून, खूप अपेक्षा होत्या. म्हणजे असं वर्गात सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला शाबासकी दिली, सहज कौतुक केलं, असं करायचं नाही, नेवर. सवयच नव्हती त्यांना. त्यामुळे आम्ही सगळे त्यांची शाबासकी मिळवायला अजून अभ्यास करायचो, अजून अभ्यास करायचो. म्हटलं ना, खूप मोठी मोठी माणसं हाताकडून शिकून गेली त्यांच्या. म्हणून तू पण तुझ्या विद्यार्थ्यांशी तसंच वागतेस का? येस, ऑफकोर्स. म्हणजे मी सुद्धा माझ्या वडिलांसारखाच वागायचा प्रयत्न करतो ना. वडील आदर्श होते माझे. म्हणून तू पारसशी त्या दिवशी तसं वागलास? कसं ते तुला माहिती आहे सदा? किती मार्कांनी नापास केलं होतंस तू पारसला? 2 मार्कांनी. 2 मार्कांनी? सर 2 मिनिटं बोलू. बोल. परवा रिझल्ट दिलात ना तुम्ही, तर माझी ट्युशन घ्याल का सर? ट्युशन घेत नाही, तुला माहिती आहे ना पारस. हो हो सर, मला माहिती आहे, पण आतापर्यंत माझा कुठलाच विषय राहिला नव्हता सर, कधीच. आणि आता राहिलाय, त्यामुळे आई म्हटली परत विचारून बघ सरांना. अरे मला वेळ नाहीये पारस, माहिती आहे तुला हे. हो सर, ते काय की आई चिडली आहे माझ्यावर. ती स्वतःहूनच फोन करणार होती, पण मी म्हटलं आधी मी बोलतो. वर्गात सगळं कव्हर केलं होतं मी पारस. त्यावेळी काय झोपा काढत होतास? नाही, मला माहिती आहे सर, माझं चुकलंय. मला तुमची मदत हवी आहे. मला तुमच्याकडून शिकायचं आहे. तुम्ही खूप भारी आहात. काय? सर आई शपथ सर, मी खोटं नाही बोलत आहे. मी बघतो ना तुम्हाला वर्गात शिकवताना, तुम्ही काही टाइमपास वगैरे करत नाही. मला तुमच्यासारखं व्हायचं. पारस, तुला मार्क्स कमी नाही पडले, नापास झालायस तू समाजशास्त्रात. आणि वेगळी शिकवणी लावून एखादी विद्येची देवता तुझ्यावर प्रसन्न होईल असं काही आहे का? असायला काय झालं रे? त्यामुळे तू एक काम कर, पुढच्या सेमिस्टरला एखादा सोपा विषय निवड, सायकोलॉजी वगैरे जा. पण सर मी अभ्यास केला होता. मग कमी पडला तो पारस, कमी पडला. आणि इतर विषयातही आपल्याला दिव्य मार्क आहेत असं आहे का? आहे का? लाव तुझ्या आईला फोन लाव. बोलतो ना मी, बऱ्याच दिवसांचं राहिले, लाव. त्यांना सांगतो ना मी, त्यांचा पाल्य इकडे काय करतोय, कोणाच्या नादाला लागलाय, च्युइंगम खातो, खोटं बोलतो. कळू दे ना त्यांना, कळू दे त्यांना. तुमच्या मुलाची जेवढी बौद्धिक कुवत आहे ना, तसा एखादा सोपा विषय निवडायला मी सांगतो. त्यांना फोन कर, तुला कर. सॉरी. कर ना फोन, युजलेस. या दिवसानंतर पारस एकदाही सरांशी मोकळेपणाने काही बोलू शकला नाही नाही मॅडम, नाही, मी जे वागलो ते त्याच्या चांगल्यासाठी वागलो. नाही, मी सांगतो ना, म्हणजे बघा, एखाद्या विद्यार्थ्याला त्या विषयात गती नसेल, आवड नसेल, आणि तरी त्याला त्याचा अभ्यास करायला लावणं म्हणजे त्याचा वेळ वाया घालवण्यासारखं नाहीये. नाही. सदानंद, तू त्याला जे सांगितलंस त्याचा सोपा अर्थ असा होता की पारस, यू आर नॉट गुड इनफ. You are not good enough for sociology, you are not good enough for staying in our house, and you are not good enough to be my student. मग वाटतंच मला तसं, मग झालं. वाटतंच मला तसं.
हे असं सारखं नेबराटासारखं राहायचं, सतत घाबरलेलं, आत्मविश्वास नाही, अभ्यासाचा पत्ता नाही. त्याला वाईट वाटलं असेल तर वाटू दे, लाज वाटत असेल तर वाटू दे. आमच्या वेळी असे मुळमुळीत शिक्षक नव्हते मॅडम. मी जे केलं ते त्याच्या चांगल्यासाठी केलं. माझे वडील जर तिथे असते ना मॅडम, तर काहीही न बोलता तसेच निघून गेले असते. आणि हा पारस आहे ना, त्यांची शाबासकी मिळवण्यासाठी त्याने आयुष्यभर म्हणजे अजून खूप मेहनत केली असती, अजून स्वतःवर काम केलं असतं. गुळवणी सरांना त्याने नाराज केलंय, निराश केलंय. या भावनेने त्याला स्वस्त बसू दिलं नसतं मॅडम. जसं तुला बसू दिलं नाही तसं, काय जसं तुला स्वस्त बसू दिलं नाही सदानंद तसं. म्हणजे कधी मिळवलीस का तू तुझ्या वडिलांची शाबासकी? काय संबंध आहे? त्या दिवशी नेमकं काय झालं होतं की पारसचा तुला इतका राग आला? सांगतो मॅडम, पण का रागावला होता काय म्हणजे तो ऐकतच नव्हता माझं. सर प्लीज सर मदत करा ना सर मला या वेळेला. त्याला एकदा सांगितलेलं मी, वारंवार तो माझ्या त्याला तू शिकवणीची जी रिक्वेस्ट आहे त्यांनी आधी खूप वेळा केली आहे सदानंद, तेव्हा कधीच चिडला नाहीस. यावेळी काय झालं? त्या दिवशी तो ऐकतच नव्हता ना माझं. पण सर आई सारखी मागे लागली, मी काय सांगू तिला? एकदा सांगितलेलं कळत नाही का एकदा त्याला? नाही सदानंद, तू त्याला 10 वेळा सांगितलं होतंस नाही जमणार. मग यावेळी काय झालं? असं काय वेगळं बोलला पारस की तुला एवढा राग आला? तुम्ही खूप भारी आहात सर. तुम्ही खूप भारी आहात सर. काय माहित असं का बोलला तो? कारण तुम्ही खरंच भारी आहात सर. मी भारी नाहीये. नाही आहात सर, बघा ना सगळं आहे तुमच्याकडे. काही नाहीये माझ्याकडे. आहे सर, तुम्ही किती भारी शिकवता. हा, म्हणजे कामाव्यतिरिक्त इकडचं तिकडचं काहीच बोलत नाही, कधी हसत नाही, कधी कुठला जोक करत नाही, सतत काम काम काम. ही जी मुलं आहेत ना ती सगळी घाबरतात तुम्हाला. ती मी तुमचा धाक आहे यांच्यावर सर. हो, ती मी हे परीक्षेत नापास करेन या भीतीने घाबरतात ती मुलं. नाही नाही, त्यामुळे नाही घाबरत. आणि तुमच्यावर तर प्रेम करणारी व्यक्ती पण आहे तुमच्याकडे. ती आत्ता आहे, ती आत्ता आहे मॅडम, याच्या आधी काही नव्हतं. आयुष्यातली पहिली मैत्रीण आहे होती माझी. तिला सुद्धा घरातून बाहेर काढलं मी. नाही, मी भारी नाही आहे. आज सर नाही, मी भारी नाही आहे मॅडम. माझं लग्न ठरत नव्हतं मॅडम. माझं लग्न ठरत नव्हतं. वडिलांच्या ओळखीतून एखाद दुसरं स्थळ आलेलं. पत्रात माझी माहिती लिहिताना काय लिहायचं माहितीये? लिहायचे मुलगा दिसायला सुमार आहे, स्वभाव एकलकोंडा, आवडी निवडी नाही, खायला प्यायला कमी पडू देणार नाही, हे लिहायचं. आणि ती पत्र सुद्धा मीच स्वतः टपालात जाऊन टाकून यायचो. मी भारी नाही आहे मॅडम. आज सर तुम्ही भारी. अरे मी भारी नाहीये. मी अतिशय नालायक माणूस आहे. मला माझ्या वडिलांनी सांगितलंय. त्यांचा शब्द कधी मी खाली पडू देत नाही. मी अतिशय नालायक माणूस आहे. तुला तुझी आई रागवली ना, चिडली ना तुझ्यावर, नापास झाला म्हणून. माझे वडील माझ्यावर सतत चिडलेले असायचे मॅडम, सतत. भारी नाहीये पारस. मला असं, मी भारी नाहीये. मी भारी नाहीये. मला माझ्या वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. मला माझ्या वडिलांच्या अपेक्षाही पूर्ण करता आल्या नाहीत मॅडम. हे जाताना मी त्यांचं एवढं सगळं केलं, पण कधी एका शब्दाने बोलले नाही तो मला की तू करतोस बाबा सगळं व्यवस्थित. माझं सारखं माझ्या भावाची आठवण काढत बसायचे. शेवटी वैतागून मी बोललो त्यांना. एकदाच आवाज वाढवला आयुष्यभर. म्हटलं अजून काय करायचं बाकी आहे? मी अजून तुमच्यानंतर मी कसं जगायचंय, का जगायचं आहे? हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आवडलं नव्हतं मॅडम त्यांना. हे सारख्या सलाईनच्या नळ्या काढून फेकून द्यायचं मुरदार स्वभाव. मी बोललो त्यांना, म्हटलं तुमची जरी शांतपणे मरायची इच्छा असली तरी माझ्यात तेवढी हिंमत नाही.
त्यामुळे एक तर हा त्रास सहन करा, नाही तर तुमच्या भावाला, माझ्या भावाला बोलावं तरी घ्या परदेशातून. काहीही बोलले नाही, निघून गेले. जाताना हे पेन देऊन गेले मला, त्यांची आठवण. पेन आयुष्यभर सांभाळले आम्ही. या पेनानेच शेरा लिहिलेलं ना माझ्यावरती. दिसायला सुमार एकलकोंडा स्वभाव, आवडी निवडी विशेष नाही. दिसायला सुमार एकलकोंडा स्वभाव, आवडी निवडी विशेष नाही. दिसायला सुमार एकलकोंडा स्वभाव, आवडी मी भारी नाहीये, सांग त्याला. मी भारी नाहीये मॅडम. सर तरी मला तुमच्यासारखंच व्हायचं. तुम्ही भारी आहात. अरे गप्प बस. एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? सदानंद, तू काय म्हणतो एकदा समजून घे. जस्ट ट्राय टू कम्फर्ट हिम. मला देताच येत नाही कम्फर्ट. मला सदानंद जमेल तुला. मॅडम मला माहितीच नाही कसा कम्फर्ट. एकदा प्रयत्न कर. एकदा प्रयत्न करून बघ. मॅडम मला दिलाच नाहीये कोणी कम्फर्ट. मला काय माहित, मला कोणी समजून घेतलं असतं तर कदाचित आज मी इथे नसतो. तुला तुझं भलं कळत नाही का रे? खूप अवघड आयुष्य आहे माझं, खूप अवघड आयुष्य माझं. तू एखादा सोपा विषय निवड ना कुठला तरी. तू तुझ्या आईला फोन कर, मी तिला सांगतो एखादा सोपा विषय निवड ना. तिला सांगतो तुला घेऊन जायला इथून, नाहीतर माझ्यासारखं होशील तू. नाही नाही, तुला घेऊन जाऊ दे बाबा ती, नाहीतर तुझं माझ्यासारखं होईल. मी परत नापास करेन रे तुला 2 मार्कांनी. तू कर ना फोन, मी सांगतो तुझ्या आईला सांगतो. नाहीतर असं यांच्यासमोर येऊन बसायला लागेल रे तुला. सांग, जायला सांग. ओके, चालतं रडलं तरी. हो ना? इट्स ओके. सॉरी मॅडम, सॉरी. मॅडम मला वाटायचं झालं गेलं गंगेला मिळालं, पण तसं नसतं. ते राहतं कुठंतरी. हे मला सारखं जळजळ होते ना, बाहेर येत असतं काहीतरी सारखं. सगळं ते माझ्या वडिलांचंच आहे. वडिलांचीच सारखं बाहेर येत असतं. राहिले ते बरोबर बोलत तुम्ही, राहिले. वेळ संपली का? वेळ संपली का? हो, वेळ झाली, वेळ झाली. छत्री आणशील? नाही, घेऊन जा. छत्री नको मला. मी येतो. मॅडम एक रिक्वेस्ट होती. हे सर्टिफिकेट वगैरे राहू दे, आपण हे सेशन्स कंटिन्यू करूयात प्लीज. थँक्यू. पारसशी बोलून बरं वाटेल का? फरक पडेल? प्रयत्न करतो. मॅडम हो टाकलं.
हो. परस काय रे, कुठे निघा? ते मी घरी जातो सर, मी निघतो. ते काय ठेवलेस ते पत्र आहे सर, मी गेल्यानंतर वाचा. इकडे? इकडे इकडे. काय कसलं पत्र लिहिलेस? नाही, मी नाही सांगत, मी गेल्यानंतरच वाचा तुम्ही. अरे थांब ना बाळा, आता पत्र कुठली वाचू तुझी? बोलून दाखव पटपट, काय आहे सांग. वेळ नाही आहे. बोल. सर इथे ठेवतो, मी जातो. पारस, अरे का घाबरलास एवढं? काय झालंय? इकडे, इथे थांब बरं. काय झालं? कोणी काय बोललं का तुला? नाही, मग घाबरलायस का इतका? मी घरी जातो सर, मी गेल्यानंतर तुम्ही ते वाचा फक्त, बाकी काही नाही. नाही, माझ्या समोर नका वाचू सर, मी गेल्यानंतर वाचा. बरं शांत हो, शांत हो. एक काम कर, वाच नाही, वाच वाच वाच. वाच, मोठ्याने वाचा. आय एम सॉरी सर, माझ्यामुळेच हे सगळं झालंय. त्या दिवशी काय पारस? एक मिनिट, वाच 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 पटकन. त्या दिवशी ग्रुपवर सगळेजण तो व्हिडिओ मागत होते, कारण कोणीच रेकॉर्ड केला नव्हता तो. मी रिव्हिजन साठी सगळी लेक्चर्स रेकॉर्ड करून ठेवायचो, त्यामुळे माझ्याकडे होता तो व्हिडिओ. त्या दिवशी तो व्हिडिओ मीच ग्रुपवर टाकला होता. मला वाटलं मित्र होतील ते सगळे माझे. मी आलो की सगळेजण उठून जातात, कॅन्टीन मधून उठून जातात, क्लासरूम मधून उठून जातात. कोणी बोलत नाही माझ्याशी. मला वाटलं हे केलं तर कॅन्टीन मध्ये त्यांच्यासोबत बसता येईल, मजा करता येईल. आई म्हणते अभ्यासावर लक्ष दे, पण सर मित्र तर पाहिजेत ना सर. म्हणून मी असा वेड्यासारखा वागलो. मी खूप मोठी चूक केली आहे, मला माहिती आहे. वाच. सदानंद, आत्ताच्या आत्ता याला घराच्या बाहेर काढ. इतके दिवस तुझ्या डोळ्यासमोर हे सगळं बघत होतास, तू एका शब्दाने तुला बोलता आलं नाही, आम्हाला सांगता आलं नाही. पारस, मी याच्या आईला फोन करून सगळं रेवती, थांब. सांगते. काय वागला हा? थांब रेवती, थांब. फोन ठेव ग, फोन ठेव. अक्षम्य चूक केलीस रे बालस तू, अक्षम्य चूक केलीस. आवागला असशील रे असा.
आम्हाला माझ्या डोळ्यासमोर धोको आहे, तुला कळत नाहीये का सदानंद? प्लीज याला घराच्या बाहेर काढ. इतके दिवस आपल्या समोर होता हा का वागला असेल रेवती, आपल्या शांत हो. ऐक ऐक शांत हो. ऐक ना, शांत हो. ऐक. लाज नाही वाटत का रे तुला? रेवती, त्याने खूप मोठी चूक केली पण त्याने ती कबूल पण केली आहे ना रेवती. सदानंद. रेवती ऐक ऐक ऐक. त्याने ती कबूल पण केली आहे ना रेवती. हो. म्हणजे चूक कबूल करायला धाडस लागतं हे मान्य आहे ना तुला? त्याने दाखवले तू लहान आहे ग. मी पण दाखवलं की नाही धाडस? त्याला एखादी संधी द्यायला नको? मला सांग, त्या मॅडम आपल्याला काय म्हणाल्या? आठव आठव त्या म्हणाल्या, त्या काय म्हणाल्या सांग ना. इतके दिवस तो नैराश्याचा काळा पडदा आपल्याला फक्त जाणवत होता ना, मला फक्त जाणवत होता, आता दिसायला लागला ना ग तो. मग मला आता थांबायचं नाहीये रेवती. हीच ती वेळ आहे. पारस बॅग आउट, चल. ए हात नेऊन ठेव, जा. सर, मला असं नाही जमणार. पारस बॅगा हात नेऊन ठेव, चल. पारस, तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होतं ही खूप मोठी गोष्ट आहे. ते विसरू नकोस हा कधी. आणि काळजी करू नकोस, मी पुन्हा हा विषय काढणार नाही कधी, कोणासमोर नाही काढणार. आणि असं मनावर काय दडपण घेऊ नकोस, मनात काही ठेवायचं नाही. जा तू अभ्यासाला लाग, जा. सर, तुम्ही आता कॉलेजमध्ये शिकवणार आहात की माझ्यामुळे तुम्हाला आता ते? माझ्या परीनं जे होते ते मी केलेलं आहे. मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, त्या प्रमाणपत्रावर आणि माफीनाम्यावर मी सही करणार नाही. जे होईल ते त्यांचा निर्णय, बघू काय होतं. जातो अभ्यास कर, जा. सॉरी सर, खूप सॉरी मॅडम. एका मिनिटात सगळ्या टीमची ओळख करून देतो. मानसरंग नाट्य प्रकल्पाअंतर्गत थिएट्रॉन एंटरटेनमेंट निर्मित न केलेल्या नोंदी, नेपथ्य आणि प्रकाश योजना संकेत पारखे. प्रकाश योजना सहाय्य वेदिका कुलकर्णी. निर्मिती व्यवस्था स्वराली अंबळडगे. संगीत अमोघ इनामदार. ध्वनी संयोजन यश लोणकर. नेपथ्य सहाय्य
ओम प्रकाश, प्रज्ञा यादव, नीना दुसले, पार्थ जोशी, स्वराली अंबळडगे आणि ओंकार सरदेश पांडे. अभिनेते श्रीनिधी झाड, शर्वरी लहाडे, सुमित संघमित्र. या नाटकासाठी आम्ही जी सायकोलॉजिस्टला यातल्या योग्यतेविषयी कन्सल्ट केलं होतं, खूप वेळा तिला भेटलं होतं, ती इथे आलेली आहे, अनुजा कोलटकर. मी नाटकाचा दिग्दर्शक आहे, माझं नाव क्षितिश दाते. आणि नाटकाचा लेखक ओंकार गोखले. या नाटकाचा पुढचा प्रयोग 11 आणि 12 तारखेला ज्योत्स्नापुळे सभागृहात आहे आणि 16 तारखेला सुदर्शन रंगमंच इथे आहे. तुम्हाला आवडलं असेल तर जरूर इतर मंडळींना सांगा आणि नाटकाला यायला सांगा. धन्यवाद.